आपण दररोज न्यूज पोलीस रिपोर्टर या चॅनलवरती पालघर जिल्ह्याच्या तसेच इतर भागातल्या घडामोडी बघत असतो। तुमच्यापर्यंत आम्ही पालघरमध्ये काही ज्या गोष्टी घडत असतात त्या तुमच्यापर्यंत आणत असतो। पण आज आपण अशी न्यूज तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत का त्या बातमीचा तुम्हाला बघितल्यानंतर त्या बातमीचा तुम्हाला फायदा होणार आहे। तर बातमी काय आहे? कुक्कुटपालन। तर आज आपण केव या गावामध्ये आलेलो आहोत। आपण बघू शकतात का माझ्या आजूबाजूला असंख्य कोंबड्या दिसतात आहेत। त्या कोंबड्या बघूनच तुम्हाला समजेल का मी कुक्कुटपालन या ठिकाणी आलेले आहे। केव गावाचे ग्रामस्थ उमेश पाटील आहेत। त्यांचं हे केव गावामध्ये कुक्कुटपालन आहे। तर आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया का कुक्कुटपालन काय असतं त्याबद्दल। सध्या महागाईच्या युगामध्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती हा छोटा मोठा काही बिझनेस किंवा कंपनीमध्ये जात असतो आणि आपला उदरनिर्वाह करत असतो। शेतकरी असो किंवा कोणीही असो, जोडधंदा हा करतच असतो। शेतकरी गाई म्हशी तसेच शेळ्या मेंढ्या कोंबड्या पाळतच असतात। तर आज आपण केव या गावामध्ये आलेलो आहोत। केव या गावामध्ये उमेश पाटील आहेत, ते आपल्यासोबत आत्ता आहेत। त्यांचं कुक्कुटपालन आहे। तर आपण त्यांना विचारूया का कुक्कुटपालन करण्याचा व्यवसाय तुम्ही कधीपासून सुरू केला, तसेच तुमच्या कसं काय म्हणजे हे आलं का आत्ता कुक्कुटपालन करायचं त्याबद्दल। नमस्कार, माझं नाव उमेश पाटील आहे। जवळपास 5.5 वर्ष झाली मला मी व्यवसाय सुरू केला। हा व्यवसाय सुरू करायचा आधी माझं कपड्याचं शॉप आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असा वेळ भेटतो। त्या मधल्या वेळेमध्ये म्हटलं काहीतरी केलं पाहिजे म्हणून एक नोटबंदीच्या आधी आपण एक हॉटेल सुरू केलं होतं, पण ते नोटबंदीमुळे बंद झालं। त्याच्यानंतर मग म्हटलं काय करायचं म्हणून हा यूट्यूबला व्हिडिओ बघत असताना लॉकडाऊनच्या वेळेस भरपूर असे कुक्कुटपालनाचे व्हिडिओ ट्रेंडिंगला होते। तर म्हटलं हा व्यवसाय चांगला वाटतो, म्हटलं आपण करूयात म्हणून ह्या व्यवसायाला सुरुवात केली। अवघ्या 8 कोंबड्यापासून आपण सुरुवात केली होती। आज महिन्याला आपण जवळपास 5,000 पिल्लं हे सेल करतो। बऱ्याच ठिकाणी माझे फार्म आहेत, म्हणजे सांगाल तर नाशिक, पुणे, भिवंडी, शहापूर, वाडा आणि आपला हा पालघर जिल्ह्यामध्ये केव ह्या गाव ठिकाणी। कुक्कुटपालनचा व्यवसाय तुम्ही कशा पद्धतीने सुरू केला त्याबद्दल। आपण काय केलं होतं की सुरुवातीला माझ्या घरी 2 कोंबड्या होत्या आणि एक 6 आपण बाहेरून कोंबड्या आणल्या होत्या। 8 कोंबड्यापासून आपण एक पिंजरा केला होता, एक 5x10चा। त्यापासून आपण सुरुवात केली होती। घराच्या मागे 5 गुंठे जागा होती, त्या जागेमध्ये आपण हा व्यवसाय सुरू केला होता। जसं जसं इंटरेस्ट वाढत गेला, जसे जशी ऑर्डर्स आली, कारण माझ्याकडे भरपूर असा कस्टमरचा बेस आहे ऑलरेडी कपड्याचं शॉप असल्यामुळं, त्याच्यामुळे ऑर्डर्स येत गेल्या आणि ह्या व्यवसायाला खरी सुरुवात झाली। कारण कोरोनामध्ये बघितलं आपण अंडं जवळपास 40-50 रुपयाला अंडं जात होतं। कोंबड्या भेटत नव्हत्या लोकांना खायला आणि ऑर्गॅनिक आणि कशा पद्धतीने खाल्लं पाहिजे हे कोरोनामध्ये लोकांनी आपल्याला म्हणजे शिकायला भेटलं आपल्याला त्यापासून। तर म्हटलं हा व्यवसाय आपल्याला खूप चांगला पुढे जाऊन बिझनेस हा चांगला होऊ शकतो, चांगले पैसे होऊ शकतात। आणि म्हटलं काय की गावठी कोंबड्या आहेत ह्या सहज कुठेही आता सध्या भेटत नाही आहेत। म्हणजे आज सांगायला झालं तर गावामध्ये जरी आपण फिरायला गेलो की बाबा आपल्याकडे एखादा पाहुणा आला आणि आम्हाला कोंबडा पाहिजे किंवा कोंबडी पाहिजे, तर पूर्ण गावात फिरलं तरी आपल्याला कोंबडी भेटत नाही आहे। तर म्हटलं ह्याची मागणी एवढी आहे, तर त्या हिशोबाने म्हटलं हा व्यवसाय नक्कीच आपल्याला कुठेतरी पुढे घेऊन जाऊ शकतो। आणि 5.5 वर्ष कंप्लीट झाली मला, आज एकदम सक्सेसफुली आहे। आणि आपण असे नवीन नवीन फार्मर तयार करतो। मी तर सांगणार आहे की आपल्या पालघर तालुक्यामधले जे काही पोरं आहेत, म्हणजे जी 10वी-12वी पास होतात आणि त्याच्यानंतर लगेच कंपन्यामध्ये कुठेतरी कामं करतात, तर जर तुम्ही 2 लाख ते 3 लाख इन्व्हेस्ट केलं आणि जर हा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो। याच्यातून नक्कीच एवढं की 10 ते 12 हजारासाठी तुम्ही रोज एक 20-30-40 किलोमीटर ट्रॅव्हलिंग करता। त्याच्यामध्ये भरपूर असे रिस्क आहेत, कारण रस्ते खराब आहेत, सगळ्या गोष्टी आहेत। दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर तुम्हाला 10-12 हजारामध्ये तुम्ही सकाळी 8ला जात आहे ते रात्री 8-9 वाजता येत आहे। हा व्यवसाय असा आहे की तुम्ही सकाळी 7ला उठले, तुम्ही खाद्य नियोजन केलं त्यांना, तुमच्या घरी जे असेल तांदूळ, गहू, कोंडा वगैरे जे काय असेल, भात असेल, ते तुम्ही त्याला टाका। त्याच्यामध्ये तुम्ही सकाळचं काम झालं तुमचं की संध्याकाळी पुन्हा तेच तुम्हाला एक आतमध्ये बसायच्या आधी तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत। म्हणजे खूप असं दिवसभर काम केलं पाहिजे याच्यामध्ये असलेला भाग नाही आहे आणि खूप चांगले पैसे देऊन जातं। त्याच्यामुळं हा व्यवसाय मी तर सांगतो की प्रत्येक तरुणाने ह्या व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे। घराच्या मागे किंवा मग आपल्या शेतीपूरक हा व्यवसाय आहे। जिकडे जागा असेल त्या ठिकाणी 1-2-3 लाख खर्च करून आपण हा व्यवसाय सहज करू शकतो
आणि चांगलं प्रॉफिट जनरेट करू शकतो. कारण सध्याच्या हिशोबाने बघाल तर आपल्या साईडला हायवे आहे आणि हायवेला भरपूर असे प्रत्येक 1 किलोमीटरला 2 किलोमीटरवर धाबे आहेत, हॉटेल्स आहेत आणि एवढी मागणी आहे की आज 1200 रुपयाला तिथे कोंबडा हे आपल्याला हॉटेलमध्ये खायला मिळतं. तर भरपूर मागणी असल्यामुळं मी तर सांगेन की ह्या व्यवसायामध्ये उतरा, खूप चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या शेतकऱ्याने कुक्कुटपालन करायचं ठरवलं तर कोणकोणत्या गोष्टी लागू शकतात ह्याला, त्याबद्दल तुम्ही काय बोलते? पहिली गोष्ट तर आपल्याकडे 2 ते 3 लाख रुपये पाहिजेत. कारण आपल्याला याच्यामध्ये शेड तयार करायला लागणार आहे. कारण याच्यामध्ये कसं आहे की लाईव्ह स्टॉक आहे आणि त्यासाठी शेड, कंपाऊंड हे गरजेचं आहे. जर कंपाऊंड नाही केलं तर बाहेरची कुत्री येणार, ते आपला पक्षी खाऊन जाणार. मुंगूस येणार, तो पक्षी खाऊन जाणार. आणि रात्रीच्या वेळेस काय असतं की घूस, मुंगूस किंवा मग रानबोका ह्यासारखे प्रकार होतात आपल्या याच्यामध्ये आणि आपल्या कोंबड्यांचं नुकसान होतं. त्यासाठी दिवसामध्ये आपण पूर्ण कोंबड्या ह्या फ्री रेंजमध्ये सोडतो. त्या फ्री रेंजमध्ये जाऊन चरून वगैरे येतात. तुम्ही सकाळी खाद्य टाका, संध्याकाळी टाका. म्हणजे कंपाऊंड केलं म्हणजे तुम्ही बिंदास राहता. त्याच्यामध्ये कुत्रा, मुंगूस वगैरे येण्याचा काही चान्सेस नसतो. दुसरी गोष्ट शेड असते, म्हणजे रात्री संध्याकाळी आपल्या कोंबड्याला बसवायची गरज लागत नाही. त्यात जसं तुम्ही ज्या ठिकाणी ठेवताय त्या ठिकाणी बरोबर कोंबड्या संध्याकाळच्या वेळेस येऊन बसतात. मग रात्रीच्या वेळेस त्यांना कुठल्या प्रकारची भीती नको किंवा आपलं नुकसान होऊ नये यासाठी आपल्याला शेडची गरज लागते. तर ह्या 2 गोष्टी झाल्या की आपलं कुक्कुटपालनाला सुरुवात होते. जर शेतकऱ्यांनी किंवा कोणी हा कुक्कुटपालन करायचा व्यवसाय सुरू केला तर सुरुवातीला शेतकऱ्यांना भीती असते की पिल्लं मरतील किंवा त्यांना असं कामचं नुकसान होईल किंवा कोंबड्यांना एखादे आजार पसरतात. तर त्याबद्दल कशी कोंबड्यांची काळजी घ्यायची, त्याबद्दल तुम्ही काय माहिती देणार? पहिली गोष्ट तर कोंबड्यांना लसीकरण हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जसं आपण कोरोनाची लस घेतली किंवा आधी पोलिओची लस घेतली, तशी कोंबड्यांसाठी पण रोगांवर लस आहेत आणि जर त्या लसी जर तुम्ही प्रॉपर दिल्या तर कोंबड्यांना रोग येण्याचं प्रमाण कमी होतं. आता तुम्ही एक नोटीस करताय की गावामध्ये एकाच वेळेस असा मार्च, एप्रिल, मे महिना येतो आणि त्यावेळेस आला की सगळ्या गावात प्रत्येक घरी कोंबड्या मरतात. तर त्याचं कारणच येते की वॅक्सिनेशन न करणं. आता याच्या आधी गव्हर्नमेंटचे डॉक्टर्स यायचे, 2 रुपये कोंबडी असं एक पंखामध्ये टोचून न द्यायचे. त्यावेळेस कोंबड्या ह्या सेफ राहायच्या, मॉर्टिलिटी कमी व्हायची. पण 1-2 कोंबड्या असतात त्यांना कोणी वॅक्सिन करत नाही. पण जेव्हा आपण अशा हजारोने कोंबड्या ठेवतो, 500ने ठेवतो, 100ने ठेवतो, तेव्हा आपल्याला वॅक्सिनेशन करणं खूप महत्त्वाचं असतं आणि जे ते केलं की आपला कुठेतरी लॉस जो आहे तो कमी होतो. तर ह्यासाठीच आपण ट्रेनिंग सेंटरही आपण तुम्हाला ते दाखवणार आहे पुढच्या याच्यामध्ये. तर कसं आहे की ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला प्रॉपर उतरायचं असेल तर वॅक्सिनेशन, चांगलं खाद्य नियोजन आणि प्रॉपर माहिती घेऊन, त्याचबरोबर मेडिसिनची माहिती घेऊन जर तुम्ही उतरलात तर तुम्हाला कुठेही याच्यामध्ये मॉर्टिलिटी होईल असं हे नसते. जर तुम्ही या गोष्टी न करताना डायरेक्ट कुठले तरी व्हिडिओ बघून तुम्ही डायरेक्ट ह्याच्यामध्ये उतरत असाल तर याच्याने काय होतं की तुम्हाला कुठल्याही पद्धतीची माहिती नसते. सांगायचं झालंच तर कुठलाही एखादा बिझनेस करायचा त्याबद्दल आपण आधी माहिती घेतो, त्याच्यानंतर त्या बिझनेसमध्ये उतरतो आहे. पण इथे काय होतं की लोक यूट्यूबला व्हिडिओ बघत आहेत आणि डायरेक्ट कुक्कुटपालनाकडे वळत आहेत आणि अशाने काय होतं की त्यांचा भरपूर असा लॉस होतो. तर तो लॉस होऊ नये यासाठी आपल्याला प्रॉपर माहिती घ्या, त्याच्यानंतर कुक्कुटपालनाकडे वळा, तुमचा नक्कीच फायदा होईल. हे जे कुक्कुटपालन तुम्ही व्यवसाय करतात आहेत त्यामागे तुमचा म्हणजे मेन उद्देश काय आहे की कोंबडी विकणे किंवा अंडी विकणे, त्याबद्दल काय? पहिली गोष्ट तर मी हे सांगेन तुम्हाला की आता हा व्हिडिओ महाराष्ट्रात कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये बघला जाणार आहे, बरोबर. तर कसं आहे आपल्या भागामध्ये प्युअर गावठीला खूप अशी मागणी आहे. आता ज्या ठिकाणी जशी मागणी असेल त्या हिशोबाने त्यांनी व्यवसाय करावा. म्हणजे काही ठिकाणी अंड्यासाठी मागणी आहे, मग त्यांनी अंड्यासाठी वेगळ्या जाती येतात, सोनाली, कावेरी, DP, ब्लॅक ॲस्ट्रोलॉप, RIR ह्यासारख्या जाती येतात. आता आपल्याकडे प्युअर गावठीला जास्त मागणी आहे, त्याच्यामुळे आपण प्युअर गावठीमध्ये करतो आणि माझ्याकडे पिल्लांची भरपूर मागणी असते म्हणून कोंबड्या आपण अंड्यावर बसवतो आणि तिथून पिल्लं काढतो आणि आपण कस्टमरला पिल्लं प्रोव्हाइड करतो. तर हा मेन उद्देश आपला पिल्लं आणि मोठ्या कोंबड्या सेलसाठी आहे. उमेश पाटील यांनी आपल्याला कुक्कुटपालन कशा पद्धतीने करायचं याबद्दल सुंदर माहिती दिली. तसेच आपण वेगवेगळ्या कोंबडी जातीही सुद्धा बघितल्या. तर ज्या कोणाला कुक्कुटपालन हा व्यवसाय करायचा असेल तर ते स्वतः प्रशिक्षणसुद्धा देतात. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया का ते प्रशिक्षण कशा पद्धतीने देतात ते बघण्यासाठी तुम्ही न्यूज पोलीस रिपोर्टर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही पाहत राहा न्यूज पोलीस रिपोर्टर.